बहीण या नात्याला एक वेगळाच ओलावा असतो, एक वेगळंच वलय असतं, प्रेम असतं आणि हे प्रेम शब्दात व्यक्त करणं खरं तर अशक्य आहे. पण आम्ही 6 जणी बहिणी आहोत आणि याच बहिणींच्या प्रेमापोटी मला सुचलेल्या या 4 ओळी. बहीण. जिच्यामुळे कधी यावे ओठावर हसू, जिच्यामुळे कधी यावे ओठावर हसू, तर कधी तरळतात डोळ्यात आसू. कधी असतो हिच्या नाकावर राग, तर कधी उगीचच काळजीचा धाक. कधीही तासनतास गप्पा मारत बसणार, तर कधी उगीचच भांडण उकरून अबोला धरणार. मी आता हिला फोनच करणार नाही असं म्हणून नवऱ्याला सांगणार, बघा तरी तिला फोन करून काय म्हणते ती. तर कधी, काय ग, कुठे चंद्रावर राहायला गेलीस की काय, तुझा फोन नाही काय नाही असं म्हणत खरडपट्टीच काढणार. हिच्या घरी गेलं की काय करू आणि काय नको असं हिला होतं. तिच्या या गोंधळात मनातलं बोलणं, डोळे भरून पाहणं मात्र राहूनच जातं. निघताना इकडे तिकडे बघत, ये परत निवांत असं ती म्हणणार. पण पाठमोरी झाली की हळूच पदराने डोळे पुसणार. चेहऱ्यावर जिच्या कधी वैतागलेलं बाईपण, मनात मात्र नाचत असतं सतत आठवणीतलं बालपण. जिचं लांब असणंही खूप जवळचं असतं. आईनंतर बहिणीचंच आईपण आयुष्यभर पुरतं. आईनंतर बहिणीचंच आईपण आयुष्यभर पुरतं.